आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मलिकवाडसह परिसरात पारंपरिक पद्धतीने गौरीच्या आगमनाने जल्लोषी स्वागत करण्यात आले. या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण पसरले होते. गौरीचे आगमन हे समृद्धी आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सकाळपासूनच गौरी आगमनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची जमवाजमव करण्यात महिला मग्न होत्या. दुपारी महिलांनी नव्या साड्या परिधान करून पारंपरिक दागिन्यांमध्ये सजून मंगल गीत गात गौरीचे स्वागत केले. नदीकाठी विहिरीच्या काठावर कुपनलिकांजवळ गौरीचे पूजन करून विधिवत पूजा करून फटाक्यांच्या गजरात गौरीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी एकत्र येऊन गौरी पूजनाच्या गाण्यांनी ओव्या म्हणत उत्सवाची रंगत वाढवली. SB न्यूजसाठी मल्लिकवाडहून अण्णासाहेब केरुरे. आकाशात चंद्र दिसतो साजरा, चंद्रकांतच्या जीवावर घालते मी मोगऱ्याचा गजरा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, सूर्यकांतांचे नाव घेते गौरीच्या दिवशी. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, अण्णासाहेबांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वाजवतो बासरी, मानते श्रावांच्या सोबतीने सुखी आहे मी सासरे. राजे दिले भरताने नाकारले, आप्पासाहेबांच्या जीवावर सौभाग्य स्वीकारले. राशी सूर्यकांतरावांचे नाव घेते गौरी भरतेल ದಿವಸಿ. ಅಂದಾಗ ಸತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಎದೆವಡೆದು ನೇರಾಯಿತು. ಭೀಮರಾವನಿಗೆ ಕೊಟ್ಟ ಕಾಲಕ್ಕೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಚಿಂತೆ ದೂರ ಆಯಿತು. या मंडळाच्या वतीनं सर्व महिला कार्यकर्त्या आव्हान गौरी आणण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत. माझे नाव भारती विजय बाकळे, मलिकवाडची रहिवासी असून ओंकार युवक मंडळाचे कार्यकर्ते आहे. या गौरी पूजनाचं महत्त्व एकाच मिनिटात मी सांगू शकते. आता जवळजवळ प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव साजरा करत आहेत. गणपती आलेला आहे, गौरी आव्हान करत आहेत. हे गणपती म्हणजे पार्वतीचा मुलगा गणपती आणि पार्वतीचेच दुसरे नाव म्हणजे गौरी. गणपतीला तसं म्हणण्याऐवजी दोन माता असे समजतात, कारण का गौरी आणि गंगा हे नाव कसं पडलं हे मी एका मिनिटात सांगू शकते. ज्या वेळेला पार्वती आपल्या मुलगा ज्या वेळेला पार्वतीच्या रक्षणासाठी राहिलेला असतो त्यावेळेला ते आंघोळीला गेलेले असते आणि आंघोळ करत असताना आपल्या अंगातला सर्व घाम ती गंगेच्या पाण्यानं धुवून घेत असते. त्यामुळे त्यात अंश आलेला असतो. त्यामुळे गंगेच्या पाण्यामुळे आणि गौरीच्या त्या घामामुळं हा गणपतीचा अंश जन्माला आलेला आहे. म्हणून गंगा गौरीचा पुत्र असं गृहीत धरलेला आहे. म्हणून ही पूजा गणेश चतुर्थी आणि गंगा गौरी म्हणून पूजत आहेत. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.